नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज। पीजी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूया बातमी सविस्तरपणे। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांना शिवसेनेत येण्याचं खुलं आवाहन करण्यात आलंय। तळोदा येथे आयोजित एका खासगी कार्यक्रमात एक विशेष क्षण पाहायला मिळालाय। विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी आमदार उदयसिंग पाडवी हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते। या कार्यक्रमात बोलताना आमदार रघुवंशी यांनी माजी आमदार पाडवी यांना शिवसेनेत शिंदे गट प्रवेश करण्याचं खुलं आवाहन केलंय। या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। ये तीनों जन, हितू भी, ये चारों, सोनार भी बैठेला मेरे सामने, ये सभी लोगों ने, पर वो खाली एक मेरे को उन पे गुस्सा है कि उदय सिंह दादा को क्यों पीछे छोड़ के आए, यही मेरे को समझाने खाली बस। और उदय सिंह दादा को भी विनती करता कि हम दो धांडे हो जाए, हमारे साथ एक जूना बैल भी होना। और इसके लिए मेरी इच्छा है कि तुम भी अगर हमारे साथ जुड़ गए तो हमारी ताकत इतनी बढ़ेगी, क्योंकि आखिरी जिला परिषद नगर पालिका के सब चुनाव तुमको हमको सबको साथ में लड़ना है। और भविष्य में हर चुनाव की तैयारी अभी से करना पड़ेगी। और इसके लिए लोगों के बीच में जाने को ही होना। एक दोस्त मिला जिसने हमको सबको आमंत्रित किया, क्या नाम उसका, राहुल नरेश पाडवी, उसको आज ही पहली बार देखा। तो ऐसे दोस्त सबको मिलने को ना। यावेळी आमदार रघुवंशी आपल्या भाषणात म्हणाले की जिल्ह्यात शिवसेनेचे 2 आमदार आहेत। तसेच तळोदा शहरातून हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेसी यांच्यासह सहकार्याने शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे शहरात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढली आहे। मात्र आपल्यासारखा ज्येष्ठ नेता जर आमच्या सोबत आला तर निश्चितच शिवसेनेला बळ मिळणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होईल अशी खुली ऑफर रघुवंशी यांनी दिल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।